नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत एक अत्यंत खतरनाक आणि जबरदस्त मूवी रिलीज झालाय नेटफ्लिक्सला. त्याच्या रिव्ह्यू बद्दल काय पिक्चर आहे वे, नाद करायचं नाही. त्याचं नाव जाणून घ्यायच्या आधी मी तुम्हाला एक हे सांगावं की स्कॅम सिरीज तुम्ही बघितली असेल ना, तर त्याच्यात जसे एक्साइटमेंट होती दरवेळेस काय घडल काय घडल, आणि ती पूर्ण सिरीज कशी पूर्ण एक्साइट करून टाकती, तसाच हा पिक्चर आहे. आणि थोडा स्कॅम सिरीजचा भाग पण या पिक्चरमध्ये आहे. तर त्या पिक्चरचं नाव आहे लकी भास्कर. भाई साहब, त्या दुलकर सलमानला ऑस्कर दिला पाहिजे माहितीये का, पिक्चर निवडण्यासाठी फक्त. म्हणजे जो स्कॅम सिरीज मध्ये आपल्याला हर्षद मेहता नावाचा एक माणूस तिथून आपल्याला कळाला, म्हणजे काय भावना राडा घातला, किती मोठा स्कॅम केला. पण तो हर्षद मेहता लकी भास्करला फोन करण्यासाठी किती प्रयत्न करत होता. म्हणजे लकी भास्कर बरोबर बोलण्यासाठी हा माणूस विनवणी करत होता. हे पिक्चर मध्ये दाखवले. तर का विनवणी करत होता ते बघण्यासाठी तुम्हाला पिक्चर बघावं लागेल. का माणूस लकी आहे. जबरदस्त मूवी आहे. नेटफ्लिक्सवर मूवी आलाय. आत्ता जाऊन बघा. कसं पण डाउनलोड करा. तुम्ही काय करायचं ते करा. पिक्चर बघा आणि रिव्ह्यू बद्दल मला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे एवढं भारी पिक्चर त्याचं सिलेक्शन आहे की नाद करायचं नाही. एक्झाम्पल सीतारामन काय पिक्चर होता, तसाच लकी भास्कर पिक्चर आहे. नाद करायचा नाही. प्रत्येकाने जाऊन हा पिक्चर बघितला पाहिजे. पिक्चर बघून येऊन मला सांगा कमेंट मध्ये कसला जबर पिक्चर आहे. की मी सांगतो कोणी पिक्चर बघण्यावर रिग्रेट करणार नाही, एवढा जबर पिक्चर आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. नक्की पिक्चर मध्ये आहे काय. तर एक सिंपल माणूस दाखवलाय, एम्प्लॉय, बँकेत जाणारा एम्प्लॉय, जो की आपलं काम प्रत्येक गोष्टी आपल्या प्रामाणिकपणानं करतो. आणि त्या प्रामाणिकपणानं त्याला कसा नडतो आणि त्याच्यानंतर कशा कलाटणी येतात आयुष्यात, ते बघण्यासाठी तुम्हाला पिक्चर जाऊन बघावं लागेल. नंतर प्रामाणिकपणानं वागत असतो भाऊ. नंतर त्याच्या आयुष्यात एक माणूस येतो आणि तो माणूस त्याचं कसं कायापलट करून टाकतो त्याच्या जीवनाचा. तर ते बघण्यासाठी ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पिक्चर बघावं लागेल. जबरदस्त पिक्चर आहे. म्हणजे एखादा स्ट्रगल दाखवला त्याच्या आयुष्यात. फर्स्ट हाफ पूर्ण स्ट्रगल दाखवला भावाचा, की एका वडापावसाठी पण किती स्ट्रगल करावं. एक वडापाव मान्य त्याला पगार मिळतो, पण पूर्ण फॅमिलीची त्याच्याकडे हे आहेत, जिम्मेदारी आहे. पूर्ण सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या हे करून त्याला फक्त वडापावसाठी पण पैसे राहत नाहीत. की किती स्ट्रगल दाखवा नवरा बायकोचा. पाहुण्या रावळ्यात त्याचे किती पूर्ण वाईट बोलतात त्याच्यासाठी, त्या पैसे कमवू शकत नाही यासाठी त्यासाठी. खतरनाक पिक्चर आहे. आणि एक माणूस त्याच्या आयुष्यात येतो, त्याचा माणूस कसा काय पार्ट करून टाकतो ते बघायचंय. आणि पण माणसाचं एक नसतं का, एक पैसा कमवायला लागला, एक हवा शिरते डोक्यात आणि माणूस वेगळ्याच गुरमीत वागायला लागतो. मग परत हे सगळ्या गोष्टी फॅमिलीसाठीच करतो तो, पण फॅमिली कशी त्याला त्या गुरमीतनं त्या गर्वातनं बाहेर काढते हे पण पिक्चर मध्ये दाखवलंय. त्याच्या बायकोचं कॅरेक्टर खतरनाक. त्याची धर्मपत्नी दाखवली सुमती. म्हणजे कोणी पण त्याच्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलं माहिती. सुमतीचे असलं कॅरेक्टर आहे तिचं. म्हणजे जबरदस्त कॅरेक्टर आहे. जेवढा स्क्रीन टाइम दुलकर सलमानला भेटलाय तेवढा तिला भेटला नाही. तेवढी एक खंत वाटते. पण जे काही तिला स्क्रीन टाइम भेटला ना, जबरदस्त स्क्रीन टाइम भेटलाय. एक वाक्य आहे बरं का, एक डायलॉग आहे. ती गर्व जेव्हा चढलेला असतो ना दुलकर सलमान, त्यावेळेस ती एक डायलॉग आहे. तर तो म्हणतो, सुमती, आय एम नॉट अ बॅड, आय एम जस्ट रिच. भाई साहेब, ते डायलॉग ऐकून वेगळीच अंगावर काटाच येतो माहिती आहे का. असलं खतरनाक डायलॉग आहे. परत ज्यावेळेस तो पैसे कमायला लागतो ना, त्यावेळेस एका दुकानात जातो. तर दुकानात गेल्यानंतर त्याचा एक अजून एक डायलॉग आहे. म्हणजे डायलॉग वर पिक्चर आहे निम्मा. असते खतरनाक डायलॉग मध्ये एक डायलॉग आहे, चीजें खरीदने के लिए पैसे की जरूरत होती, लेकिन इज्जत खरीदने के लिए पैसे का रोब ही काफी आहे. बाप रे बाप. म्हणजे डायलॉग ऐकून तुम्ही पिक्चर जाऊन बघा. काय स्पॉइलर दिला नाही मी. असा जर स्कॅम आवडले असेल ना, तर हा पिक्चर 200% तुम्हाला आवडेल माहितीये का. बघा, जाऊन बघा आणि येऊन मला सांगा काय कसे आहे पिक्चर बद्दल.